17 कोटी मुसलमान आहे आणि 140 कोटी हिंदू समाज आहे, जाती धर्माचे लोक हिंदू खत्रे म्हणतात भाजपवाल्याने. आणि मुस्लिम समाजाला टार्गेट का करता होते ने अशा मुख्यमंत्र्याला चपलाने हाणायला पाहिजे. खरं तर एमआय मध्ये सोलापूरचे शहर अध्यक्षपद हे कोणाकडे आहे आणि जिल्हाध्यक्षपद हे कोणाकडे आहे? हे सोलापूर शहराची जबाबदारी फॉर्म वगैरे बघणे सगळे माझ्याकडे दिलेले आहेत. असं आमच्यात काय मतभेद नाही, काय नाही. फारुख असेल तर मला काय अडचण नाही, मी असेल तर त्यांना पण काय अडचण नाही. मी आणि पक्षांचे निर्णय देतील आणि त्याच्यावर अवलंबून राहून काम करणार आहे. सोलापूरात एक नवीन चर्चेला उधाण आलं आहे की सोलापुरातील काही मुस्लिम बांधवांमध्ये चर्चा सुरू आहे. एमआय मध्ये सोलापूरचे शहर अध्यक्षपद हे कोणाकडे आहे आणि जिल्हाध्यक्षपद हे कोणाकडे आहे? ऑल इंडिया मधले इतिहासातून मुस्लिम आमचे सदर असुद्दीन अवीसी साहेब, बॅरिस्टर इम्तियाज जलील साहेब, अनवर सादात या सगळ्यांनी जे निर्णय घेणार आहेत, 1-2 दिवसात निर्णय येईल की अध्यक्ष कोण आहे आणि जिल्हाध्यक्ष कोण आहे. आज किंवा उद्या आपल्याला कळेल. दुसरा मुद्दा, सध्या तर आता फारुखभाई पदावर आहेत, परंतु हे सोलापूर शहराची जबाबदारी फॉर्म वगैरे बघणे सगळे माझ्याकडे दिलेले आहेत. परंतु फारुखभाईला मुंबई, महाराष्ट्र प्रदेश खूप लोड होत आहे त्यांना. तर म्हणजे आमच्या दोघात कॉर्डिनेशन करू असं आमच्यात काय मतभेद नाही, काय नाही. फारुख असेल तर मला काय अडचण नाही, मी असेल तर त्यांना पण काय अडचण नाही. मी आणि पक्षांचे निर्णय देतील आणि त्याच्यावर अवलंबून राहून काम करणार आहे. एमआयएमचे आंदोलन, मोर्चे, निवेदन खूप दिसतात, पण महापालिकेच्या ठरावामध्ये एमआयएमचे किती प्रस्ताव आजपर्यंत मंजूर झाले आहेत? झालं का नेमकं साहेब, मागचे जे नगरसेवक होते एमआयएम कडून आलेले, त्यावेळी मी त्या एमआयएम पक्षात नव्हतो. मी विधानसभेत मी पक्षात प्रवेश केलो, परंतु जे नगरसेवक गेले ते सगळे भाजपशी हात मिळून केलेले होते. तुम्ही बघा तर, भाजपला मदत करणे, भाजपला स्टँडिंगमध्ये सदस्य करणे, म्हणजे सगळे घोडेबाजार चालला त्यावेळी. परंतु जे आम्ही जर आलो आता एमआयएमला तर आम्ही तसं सोडणार नाही. अर्धवट आता पूर्ण बांधी करून आम्ही घेणार आहेत आणि कोणताही नगरसेवक असं कृत्य करत असेल त्याच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. म्हणजे आता मागचे 7 नगरसेवक होते ते पळून गेले दुसऱ्या पक्षात. तुम्ही बघितलं त्यांची पार्श्वभूमी काय, तिने काय करत होते, कशा पद्धतीने तिने काम केले, एमआयएमला बदनाम केले तिने. पण समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवून काम केले होते, हे पक्षाचे लोक आहेत म्हणून. परंतु ते बांधिलकी ठेवली नाही तिने तशी. तर आता देवाच्या कृपाने बदल होईल आणि चांगले लोक आमच्याकडे आलेले आहेत ऑल इंडिया मस्जिद त्यात मुस्लिममध्ये, आणि चांगल्या लोकांना उमेदवारी देणार आहोत आम्ही. आजकाल समाजामध्ये असा संदेश दिला जातो की एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे, यामधली सत्यता काय आहे? सर, कुठल्या अँगलने बघून भाजपची बी टीम सांगायचं? तुम्ही आता बघा, भाजपची टीम आता किती पक्ष तुम्हाला दिसते. आता तुम्ही एकनाथ शिंदेला घेता, राष्ट्रवादी काय घेत नाही हो तुम्ही? हां, आता कुणाला सांगा, आता मी तर बोलत नाही कुणाची बाबत. आता मोठी टीम आहे. बिहारमध्ये असद साहेबांनी फक्त 7 सीट मागितली. त्यांच्या घरी ढोल बाजा लावून गेले आमचे बिहारचे अध्यक्ष. आम्हाला काही लढवाच नाही, जेवढे फक्त 7 सीट द्या, मागच्या वेळी आमचे आमदार तेवढेच द्या, तरीसुद्धा आम्हाला घेत नाही होत तुम्ही. आणि आम्ही काय सांगा, आम्ही सेक्युलर नाहीत का? इतर समाज आमच्याकडे नगरसेवक आमदार नाहीत का? हैदराबादमध्ये आहेत, बिहारमध्ये आहेत. हा लोकांना काय आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी असो, ह्याला तावकाचे की बी टीम आहे. बी टीम कुठली नाही साहेब, स्वतंत्र लढणार आहे, स्वतंत्र राहणार आहे. गेल्या निवडणुकीवेळी एमआयएमची किती टक्केवारी ही महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून होती? बघा, आमची टक्केवारी म्हणजे साधारणतः 10% आम्ही होतो. 9 नगरसेवक होतो आमचे महापालिकेत. परंतु आम्ही विकासाच्या जोरावर तिथं गेलो, व काही लोकांच्या भावना, त्यांची पैशाची अशा घोडेबाजारामुळे त्यांचं ते बदल झाला. परंतु ह्यावेळी त्यापेक्षा आम्ही 22% जाण्याची शक्यता आहे. 20-22% आम्ही पास करू असं आम्हाला वाटतं आहे. आजपर्यंत एमआयएम नगरसेवकांना मिळालेल्या निधीपैकी किती रक्कम खर्च झालं आणि किती ती परत गेली, याचा हिशोब वेबसाईटवर जाहीर करणार का, हो किंवा नाही? साहेब, करणार. एमआयएमचे नगरसेवक मागचे जे गेले दुसऱ्या व्यक्तीने काय केलं हे पण दाखवणार आहे, आणि विकास पण किती केले ते पण दाखवणार आहे. गेल्या 10 ते 15 वर्षाच्या राजकारणात सामान्य मुस्लिम नागरिकांच्या जीवनात मनात काय काय बदल झाला? शिक्षण, रोजगार, सुरक्षा यापैकी 3 ठोस उदाहरणं देता येतील का? साहेब, शिक्षण, रोजगार हा समाज पिछडलेला एकदम म्हणजे मागासवर्गीय समाजपेक्षा समाज मुस्लिम समाजाचे बाजू जरा कमतरता झालेली आहेत. गेल्या 2014 पासून समाजात तेढ निर्माण करणे,
अहो साहेब काय बघा तुम्ही 1 कोटी 100 कोटी 150 कोटीपर्यंत जनता आपली भारतात राहतात. देशाची ज्यावेळी आपल्याला आझादी मिळाली त्यावेळी आपण सगळे एकत्र होतो, एकत्र भांडत होतो आपण सगळे म्हणून सर्व जाती धर्माचे लोक. जसं आपल्याला आझादी मिळाली आपण सगळे विखरले हो. आणि गेल्या 5-10 वर्षापासून तर असं वातावरण केले 17 कोटी मुसलमान आहे आणि 140 कोटी हिंदू समाज आहे, जाती धर्माचे लोक. हिंदू खत्रे म्हणतात भाजपवाल्याने. म्हणजे भाजपवाल्याचं एक वेगळंच प्रयत्न त्यांचं. त्यांनी विकासावर काय बोलत नाही, विकास काहीच शब्दात संबंध नाही. फक्त त्यांचा प्रश्न हिंदू मुस्लिम मस्जिद दर्गा. आता बघा तुम्ही 1-2 लोकांना सोडलेले तिने, तुम्ही फक्त समाज तेढ निर्माण करा, आम्ही कव्हर करतो. म्हणजे समाज आता हिंदू समाजाला काय तुम्हाला सांगतो आहे का तरी. आता बघा या देशात जेवढ्या झेलमध्ये 80%च हिंदू आहेत. मग हिंदू सुरक्षित आहेत का? एखादा चुकला असेल का, टॅक्स भरला नाही, ते भरला नाही, काय झालं असेल, तुम्ही उचलून सगळ्यालाच घालतो आहात. मग हिंदू सुरक्षित आहे? हिंदू जेवढे संस्था जेवढे सगळे हिंदूच आहेत, जेवढे कारखाने जे हिंदूच आहेत, जेवढे जे काय ते हिंदूच आहेत. मग त्यांनाच तुम्ही जेलमध्ये घालालात आणि हिंदू खत्रे म्हणतात. ही भाजपची रणनीती कशी आहे बघा. आणि मुस्लिम समाजाला टार्गेट का करता होते नाही. आता काल मुख्यमंत्र्यांचा मी निषेध करतो होते बिहारचा. हे लोकशाही राहिले. एखादा राज्याचा मुख्यमंत्री पण असं करतो की बाबा त्याचा हिसाब काढतोय. लाजवानी बाब आहे, त्याच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखवला पाहिजे साधारण कमीत कमी. आणि महिला आयोग काय बोलत नाही, पंतप्रधान काय बोलत नाही. अशा मुख्यमंत्र्याला चपलाने हाणायला पाहिजे खरं तर. अशी पद्धत चालली तर मी जनतेला आवाहन करतो की बाबा या देशात राहणारे सर्व हिंदू मुस्लिम एकत्र राहतो, आमच्यात कधी फरक पडणार नाही. आणि कुराणमध्ये स्पष्ट आहे, तुम जमीन आले पर रहम करो मैं तुम पर रहम करूंगा. त्यासाठी आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणार. MIM पार्टी पण सगळ्या जाती लोकांना घेऊन चालणार आहे. हिंदू मतदारांनी MIMला का मतं द्यावी, एक असा मुद्दा सांगा जो धर्माशी संबंधित नाही. बघा साहेब, पहलगाम हल्ला ते झालाच बरं होतो. पुलवामा ना, पुलवामाचं झाला काश्मीरला. तुम्ही बघितलं की त्या ठिकाणी मरणारे लोक कोण होते, वाचवणारे कोण होते. ह्या देशासाठी पूर्ण जगभर कोण फिरलो? आमचे नेते असुद्दीन अवीद साहेब फिरले. का मुस्लिम राष्ट्रात जाऊन भेटले की पाकिस्तान हा देश गद्दार राहणार होते. आणि पाकिस्तान गद्दार आहेच आपल्याबरोबर. अनेक वेळा आपल्याशी गद्दारी केली पाकिस्तानाने, तरीसुद्धा आपला पंतप्रधान त्यांना भेटतात, त्यांच्यावर बिर्याणी खातात, त्यांना सहकार्य करतात. आता इथल्या मुसलमानाला तुम्ही म्हणतो बांगलादेशी म्हणतो आणि बांगलादेशचे पंतप्रधान लावून आपल्या घरात ठेवल्यात. ही कशी राजनीती, कशी पद्धत आहे? हे सगळं लोकांना भडकवण्याचा प्रयत्न आहे. ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन सर्व हिंदू मुस्लिमला घेऊन जाणारी पार्टी आहे. लोकांना गैरसमज झाला फक्त. आणि काही दिवसात हळूहळू समजेल किंवा हा पण पार्टी सेक्युलर सर्व लोकांना घेऊन चालणारी पार्टी आहे. आज माझ्याकडं साधारणतः 35 लोक तर इतर समाजाच्या लोकांना उमेदवारी मागितलेली आहेत. उमेदवार निवडची युती होते, तो निर्णय स्थानिक पातळीवर होतो की हैदराबादच्या निर्देशनावर होतो? आता सध्या असं ठरलेलं आहे, औरंगाबादचे अध्यक्ष आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब आणि आमचे प्रभारी इथले अनवर सादा साहेब हे दोघंपासूनच निवड करणार आहेत आणि आम्ही पदाधिकारी त्यात असणार आहेत. मग त्याप्रमाणे निर्णय होईल साहेब. MIमध्ये घराणेशाहींनाच निष्ठावंतांनाच तिकीट दिलं जातं असा आरोप वारंवार होत आहे, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? MIM पक्षात आम्ही यावेळी असं ठरवलं, घराणेशाही नाही, निष्ठावंत जे कार्यकर्ता पक्षात जे 15-20 वर्षापासून काम करतो अशा व्यक्तीलाच उमेदवारी. मागच्या वेळी औरंगाबादला एक प्रकरण असंच झालं. 20-25 वर्षापूर्वीचा कार्यकर्ता होता MIMचा, तो झेंडा करून फिरत होता. त्याला तिकीट कापून त्या एका मोठ्या व्यक्तीला दिली होती. असं साहेबांनी सांगितलं ते सीट पडू दे, परंतु त्याला द्यायचं नाही. ताबडतोब कॅन्सल करून त्या व्यक्तीला दिली. म्हणजे पक्षातनी एक निष्ठावंत कार्यकर्ता देण्यास 100% ठरवतोय. आजवर MIM फक्त महिलांवर बोलतो, पण तिकीट वाटपात महिलांना डावललं जातं. यावर्षी तरी निवडणुकीमध्ये महिलांना 50% उमेदवारी मिळेल का, हो किंवा नाही? 100%. तुमच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर द्वेषपूर्ण भाषा वापरली जाते. तुमची जबाबदारी काय आहे की हीच कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार का? 100% कारवाई करा. देश, आपल्या देशाचं महत्त्व, आपला देश महत्त्व आपल्याला. आपण आमचे पूर्वज जे होते सगळे पाकिस्तानला जा म्हणत होते, गेले नाही, आम्ही इथं राहिलो आणि देशाचं प्रेम ठेवणार देश आमचा आहे, आमचा हक्क आहे. आणि इथले नागरिक सुरक्षित राहणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही सगळे जाती धर्माचे लोक एकत्र राहणं हे पण कर्तव्य आहे. जरा पण ते निर्माण झालं की नुकसान सगळ्याचंच आहेत. असं कुठं होऊ देणार नाही. आम्ही जर असं झालं असेल ताबडतोब त्या समजूत काढून संपूर्ण विषय होतो. महापालिका निवडणुकीत धार्मिक मुद्दे आणण्याची गरज काय असते? नाला, पाणी, कचरा सोडून भावनिक भाषणावरच भर का दिला जातो?
आता हा सुरू केलं भाजपानेच. हे भाजपचा मेन मुद्दा आहे. दुसरा अहो गटार नाला सर आता बघा महापालिकेत नगरसेवक आहेत 3 वर्षापासून. गटारचे नाळ्याचं काम सुरूच आहेत की कुठं बंद आहेत का? नाला बंद आहे, गटार बंद आहे, लाईट बंद आहे. नगरसेवक असो नसो एक प्रथा झाली जातात सध्या लोकांमध्ये की जात फक्त जात बघून धर्म बघून. अहो नंतर जात कोण विचारत नाही काय नाही. आता साधारणतः बघा तुम्ही ह्या आपल्या देशात साखर किती रुपये किलो? 60-70 रुपये किलो. तेल 200 रुपये किलो. हिंदूला का 50 रुपये किलो आणि मुस्लिमला का 100 रुपये किलो आहे का? हे करताच येणार नाही साहेब. हे लोकांना फसवणूक करायल्यात. लोक त्या भावनेमध्ये चालल्यात. नंतर सुरू कळेल. आता उद्या 19 तारखेला काय घडणार आहे देशात हे कळेल. ते पण असं काही विज्ञान लोक सांगत आहेत. आता बघू उद्या काय निकाल लागतं त्याचं. निवडणुकीनंतर कोणासोबत जाणार? सत्तेसाठी जडतोडी करणार का? जाणार नाही. आम्हाला सन्मान जे सर्व जाती धर्माचे लोकांना कोण जाणार जर पक्ष सत्तेचा देश असेल तर मी त्यांच्याबरोबर राहणार. तुमच्या पक्षाचा नगरसेवक जर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अडकल्यास ताबडतोब त्यांच्यावर विलंबनाची कारवाई करणार? 100% त्यांच्यावर अपलोड करून घेतलं मी आता फॉर्म भरताना.